हॅलो 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 1 2 3 माईक चेक. हॅलो हॅलो राजादा जरा आवाज चांगला मॉनिटर नाही होता दणदणीत, कारण आज आज काय व्हायचं तर धोरला होऊनच जाऊ दे. हो कारण काय माहितीये ना, आजचा माहोल बघताच्या भाईना असं वाटतंय बारीला जातोय कधी, आणि म्हणून आवाज जरा वाढवला असता लय मेहरबानी राजा. हा थोडासा रिवर्ब तुला तुझ्या पद्धतीने काय द्यायचं तो दे. हो आल्या म्हणती राजू दादा आय लव्ह यू, मला काही कळत नाही पण मला कळतंय केवढा तुला सांगतोय. आणि म्हणून या ठिकाणी आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय ना मित्रांनो? येतोय ना? येत नसेल तर निश्चित सांगा, अगदी वर्ण खाल्लं सगळ्यांनीच सांगा. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आयोजकांनी आधीच नुसते आवडले नाही, म्हणतात बुवा 50 मिनिटात काय तो आवरा. आता बघूया, प्रयत्न करतो. जर उशीर होत जास्तच गेला मित्रांनो तर एका मुकड्यात आणि एका अंतऱ्या सगळा समाधान मानून घ्या, तुम्ही पण मान्यमान करून घ्या आजचा काहीतरी विषय. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आज एक सांगायला अभिमान वाटतोय की 2024 2025 आणि 2026 या माझ्या कोकणातील युट्यूबर्स, ही माझ्या सर्व या भावंडांनी, या माझ्या सर्व भावांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे, सन्माननीय आमचे माझे आधारस्तंभ माझे मार्गदर्शक सुनीलदादा डावल यांच्या माध्यमातून जो हा उपक्रम मित्रांनो राबवला गेला, या शक्तिसूर्याचा मुंबई रंगमंचावरचा या 3ऱ्या वर्षातला राजेश भाऊला ही 4थी संधी आणि 4था ही शो मित्रांनो हाऊसफुल झालेला आहे. याचा सर्व श्रेय जाते तुम्हाला, आणि म्हणून तुमच्या या ठिकाणी आभार मानतो. आणि आजचा दिवस आहे गोड, आज म्हणतात फादर डे आहे ना. आयुष्यात बापाचा कोणता दिवस नसतो, आयुष्यात आपण समजतो ते सगळे दिवस आपल्या फक्त वडिलांमुळे बापामुळे आहेत. बापाला कोणता दिवस नाही, आपला दिवस आपली सकाळ आणि आपला शेवट होते फक्त आपल्या बापामुळे. आणि म्हणून या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार विकासशील लांबरे बुवा शाहिरांना विनंती करतो, आपण आपलं प्रमाणपत्र आपल्या प्रश्नाची प्रत ठिकाणी घेऊन या, माझा लेखी विषय घेऊन जा आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरुवात करतोय. गणपती बाप्पा मला कसं होतया, हो मला कसं होतया, अहो कोणी बाबा म्हणताना मला कसं होतया, कोणी बाबा म्हणताना गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव, अहो कुणी मायेनं पुसताया, या माझ्या डोळ्यातली आसव, अहो कुणी मायेनं पुसताना पुरी हुंदक दाटतोया, गोष्ट बापाची सांगताना पुरी हुंदक दाटतोया,
सांगताना मोठमोठे गार केलं गंमत मध्ये तुम्ही निश्चित करा मोठमोठे गार निश्चित गंमत मध्ये करा मोहनचा डायलॉग आहे म्हणतात मोठमोठं गार केलं गंमत मध्ये अरे पण आज राजेश बुवा तुमच्या समोर उभा आहे तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि हिंमत मध्ये म्हणून म्हणायचं आहे सुख करता दुःख हरता या विश्वाचा पालन करता विघ्नहर्त्या श्री गजाननाला वंदन करून नटराजाला नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वासारात दैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना शाहिरी मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून धर्मरक्षक छत्रपती शंभूराजांना मानाचा मुजरा करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार क्रांती सूर्य बोधिसत्व युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पाठराखी आई झोलाई गोपीजीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे यजमान आजच्या कार्यक्रमाचे आयोजक कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगी आणि तुला असा नाचाचा जंगी सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई गोपी श्री नाच मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा नृत्य कला गायन मित्र मंडळ गोंडे चौकेवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाच कलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आणि म्हणून मित्रांनो मगाशी या ठिकाणी सर्वांचे आभार मानलेलेच आहेत कारण ज्यांच्या माध्यमातून आजची सेवा या ठिकाणी संपन्न होते त्या माझ्या मित्रांनी आपल्या सर्व कोकणातली पोरं आहेत आणि ही कोकणची लोककला ज्यांच्या माध्यमातून संबंध खेड्यापाड्यात आणि प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली ते माझ्या कोकणातील युट्यूबर्स यांच्या आयोजनात हा सामना तिसऱ्या वर्षातला राजेश बुवावरती त्यांचा जीव मोठा आहे आता काय झाली लोक म्हणतात बुवा जास्त घेतले पुढच्या वर्षी काय माहिती मला वाटतं थाऱ्याला पण उभं करायचं नाही बोलते पण असं द्या मित्रांनो आणि म्हणजे एक आगळं वेगळं नातं आहे मित्रांनो आणि ही चौथी संधी तिसऱ्या आयोजनातली चौथी संधी दिली त्यांनी राजेश बुवाला आणि चौथा ही शो मित्रांनो हाऊसफुल झाला या सर्व तुमची पुण्याई आहे आणि या माझ्या सर्व आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या ठिकाणी आभार मानतो आजचा कार्यक्रम मित्रांनो ज्यांच्या सोबतीनं पुढे घेऊन चाललोय ते माझे संगीतकार प्रस्तावना थोडक्यात मांडतोय कारण रात्र थोडी सोंगफार आहेत मित्रांनो म्हणून आज मला ढोलकीला साथ करतायत महाराष्ट्राचे ख्यातनाम ढोलकीपटू झी ऑफ प्रत्येक रियालिटी शो मध्ये त्यांची ढोलकी वाजते विशालदादा सुतार आज मला बेंजोला साथ करतायत माझे बंधू ललिता बेसरे कीबोर्डला मला साथ करतायत माझे बंधू ज्यांचं गाणं या वर्षी पण काहीतरी धमाका नवीनच आहे मित्रांनो पंकजदादा काताळे ऍक्टोपॅडला मला साथ करतोय माझा भाऊ प्रणव काताळे आज आमचा खरडवाला काही इथं आलं नाही आमचा रोहित दादा जाधव त्यांना पण मानाचा मुजरा करतो बारी मला वाटतं लाईव्ह असेल तर नक्की बघत असतील त्यानंतर आज मित्रांनो माझी पाठीराखी मला सुखरूप अगदी नेणारे आणणारे आमचे रुपेश दादा गोरे आणि आमची ही बसलेली सर्व मंडळी या सर्वांना मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो शाहीर वर्ग देखील बऱ्याचशा प्रमाणात उपस्थित आहेत त्याच्यामध्ये सन्माननीय जरी तुरेवाले असले तरी माझे बंधू सन्माननीय शाहीर संतोष दादा कोल्हापटे त्याचप्रमाणे
या ठिकाणी शाहीर परेशजी खोपटकर, शाहीर आदित्यजी खांडेकर, शाहीर आमचे संतोषजी कन्हेरे आणि मित्रांनो 5 तारखेला आमचा सामना विलेपार्ले या ठिकाणी होणार आहे. माझे प्रतिस्पर्धी शाहीर आणि गोडगाळ्याचे शाहीर भावेशजी बोले बुवा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मंडळी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. माझे शिष्य मला नेहमीच करत असतात, त्यांच्या हस्ते वेदांती जाधव आज हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये अजून मित्रांनो या ठिकाणी शाहीर समीरजी रांबाडे, सन्मान्य शाहीर आणि तुरेवाल्यांचे म्हणजे खऱ्या अर्थानं माझे मार्गदर्शक, मला गुरु समान असणारे आदरणीय सन्मान्य शाहीर तुषारजी पंधेरे माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. माझे प्रतिस्पर्धी, माझे कट्टर शत्रू आणि कट्टर माझे चांगले जिवलग मित्र सन्मान्य शाहीर सुशांतजी गराडे बुवा हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्मान्य ग्रंथोपसक संदीपजी सावंत माऊली हे देखील आज वेळात वेळ करून या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या आयोजनातील एक घटक आणि माझे बंधू तुरेवाले शाहीर सन्मान्य अनिलदादा गराडे यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी शाहीर वर्ग, कोणी गुरुजन वर्ग, प्रतिष्ठित मान्यवर, चाहता वर्ग, मित्र परिवार सर्वांच्या आता काय नावं घेत बसत नाही, कारण आज काय ती साला फक्त गोवांचीच काढायची. म्हणून थोडक्यात या ठिकाणी मित्रांनो प्रस्थाना आटपतोय आणि म्हणून आधी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा आणि महत्वाचं नाव राहून गेला. माझे बंधू आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम करतायत. राजदादा पाटील, आमचे गौरवदादा घोटाळ आणि आमचा आदू सदा कदा अगदी माझ्या राजदादा सोबत असतो तो आमचा आदू. या सर्वांनी या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आता राहिलं मोठं गार केलं गंमत मध्ये, म्हणून म्हणालो बुवा मोठं गार केलं गंमत मध्ये. आज राजेश बुवा तुमच्या समोर उभा आहे, तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि तो पण बुवा हिंमत मध्ये. म्हणून आज बुवा काय झोंबाट व्हायचंय ना तोचे भन मी म्हणतो होऊनच जाऊ दे, पण त्या झोंबाटात बुवा नक्कीच मित्रांनो प्रेम असेल. म्हणून सांगतो या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी शाहीर सन्मान्य माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे माऊली, आमचे गणपतदादा लांबोरे, आमचे सचिनदादा कोल्हापटे, शाहिरांचे सर्व संगीतकार आणि सर्व नृत्य कलाकार मंडळी या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मुलाचा सहकार्य शांततेचा आश्रय द्याल अशी आशा बाळगतो. पुन्हा एकदा रंगदेवतेच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटेच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रथम फेरीच्या ठिकाणी सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. परवा शाहीर मला बोलून गेले, आज त्यांना पहिल्यापासूनच घेतो बुवाला. कारण विषय कसा आहे, परवा शाहीर मला बोलले की म्हणतात आज शाहिरी म्हणतात सुरांची खांडोळी केली. व परवाच्या दिवशी म्हणते की आज म्हणतात शाहिरांनी म्हणतात सुरांची म्हणतात खांडोळी केली. शाहीर तुम्हाला माझं एक सांगणं, आणि आज शाहिरांना संगीताला साथ करतात आमचे विजयदादा ढेरे माऊली असतील आणि आमचे सूरजदादा मालपेकर असतील. या शाहिरांनी गेले 4 वर्ष यांच्यासोबत बाधा करतोय. जर पहिला शिवरंजनी राग सोडला तर आज या शाहिरांनी मला कुठल्या तरी एका रागात एक आलाप देऊन दाखवायचा. शाहीर मानलं तुम्हाला आज. तुम्ही दुसऱ्या नाव ठेवता या सुरांची खांडोली. अरे ज्याला तालाचा आणि सुराचा पत्ता नाही तो समोर त्याला सुराचा शिकवायला गेला. म्हणून शाहीर तुम्हाला माझा स्तवन काढायच्या आधी आव्हान आहे, तुम्ही शिवरंजनी जर तुमचा एक राग सोडला तर तुम्ही कुठल्याही आज एका आलाप एक रागामध्ये तुम्ही मला आलाप मारून दाखवा आणि त्याच्यावरती मला शेर मारून दाखवा. आज तुम्हाला मानलं मित्रांनो. म्हणून स्तवनाचा विषय देखील आपल्या समोर ठेवतोय. आज माझ्या संबंध या कोकणातील हे चाकरमानी, आज माझे सर्व हे कोकणातील माझे मित्र परिवार पोटाचे खणगे भरण्यासाठी आले आपल्या ह्या मुंबई नगरीमध्ये. प्रत्येक जण आपल्या गावदेवाला म्हणा, आपल्या कुळदेवाला अगदी मनापासूनच आराधना करतो. सकाळी कामावरती जाताना देवा आई गावदेवी आई कुलस्वामीने अगं जिकडे बाहेर पडलोय पोटा पाण्यासाठी मला सुखाचं सांभाळ. पण विषय मित्रांनो काय आहे, ही मुंबई नगरी आहे. असं म्हणतात की मुंबई नगरीमध्ये पाऊल ठेवणारा प्रत्येक माणूस कधीच उपाशी राहिला नाही, फक्त मेहनत करणारा असावा. पण त्याचं पालन सर्व जी करते ती माझी ही मुंबई आई.
जी आपल्या लेकरांवरती माझ्या कोकणातच म्हणत नाही पण संबंध या मुंबई नगरीवरती जिचा वरद असत आहे, जिच्या आशीर्वादानं आज ही लेकरं दोन घास सुखाचे खाताय, त्या मुंबई देवीच्या चरणावरती माझं स्तवन समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय बुवा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष ठेवायचंय. मदन म्हटलं तुझ्याच नावाने आई ही मुंबई नगरी निर्माण झाली. पोटासाठी ही सारी लेकरं आज तुझ्या चरणाशी आली. तूच आहे पाठलाखीन खरी अगं त्यांच्या जीवनाची वाली. संकट काळी भक्तासाठी आई मुंबादेवी अगं तूच धावून. ही स्तवन माझ्या मुंबई देवीच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. मुंबई नगराची तू ग मुंबाई, हो मुंबई नगरीची तू ग मुंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही, हो साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. त्यांच्या जीवनाला तूच सुख दे. मुंबई नगराची तू ग मुंबाई, मुंबई नगराची तू ग मुंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू ग मुंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू ग मुंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू ग मुंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही, साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. त्यांच्या जीवनाला तूच सुख दे. मुंबई नगराची तू ग मुंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. नगराची तू ग मुंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. संसाराच्या साठी मुठीत जीव घेती. धक्का बुकीच्या प्रवासा घेताना मोठी उभी राहते पाठी. आहे तुझ्यावर माते भरोसा. आहे तुझ्यावर माते भरोसा. आहे तुझ्यावर माते भरोसा. कामधंद्याला जाता येताना, कामधंद्याला जाता येताना तूच रक्षण करते ठाई ठाई.
तुझी नवराई मुंबई नगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवराई मुंबई नगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवराई त्याची सांगतो कहाणी तो आहे खेडे गावाचा हिंदू आडवाणी इथं नाही त्याच कोणी आहे आधार तुझ्या नावाचा आहे आधार तुझ्या नावाचा आहे आधार तुझ्या नावाचा वेळ प्रसंगाला आधार तुझे ग वेळ प्रसंगाला आधार तुझे ग हेच दान मागतो मी तुझ्या पायी मुंबई नगराची तू ग मुंबाई मुंबई नगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवराई मुंबई नगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवराई महानगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवराई साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही त्यांच्या जीवनाला तूच सुचली मुंबई नगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवराई मुंबई नगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवराई मुंबई नगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवराई मुंबई नगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवराई मुंबई अग मुंबई नगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवराई बोल श्री गणपती गजानन महाराज देवी माते बजरंग बली कैलासवासी भिकाजी हुआ शिवराम धोंडू वस्ताद अखंड सदालाल घराण्याचा विजय असो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया संवाद झालेला आहे. आता विषय तो गणाचा डावल. तुम्ही आज लय मला पलवता वाया तिकडनं मोबाईल दाखवून, म्हणून तुम्हाला सांगतोय. म्हणून ह्यासाठी कसं आहे माहिती मित्रांनो, कुठलाही कार्यक्रम, कारण वेळ काय कोणाच्या बापाची बांधील नाही हो, पण वेळेत कुठला जेव्हा कार्यक्रम होतो ना तेव्हा साला मात्र कार्यक्रम मात्र करेक्ट होतो. काय बंदरे माऊली? बंदरे माऊली, तुम्हाला एक विषय मला विचारायचा आज. तुम्ही नेमके समोर बसता देवासारख्या माझ्याशी, मी पण तुमची दोन वाट बघत असतो. भेटतात तरी हाताला कधी. विषय काय आहे? सन्मान्य शाही विकासजी लांबोरे
आता मी असा म्हणत नाही लांबरे मी काय म्हणते एकाजी लांबरे बुवा हा म्हणतात की मी म्हणतात शीघ्र कवी आहे. हे काय म्हणतात मी म्हणतात शीघ्र कवी. विषय काय मित्रांनो, मला मिळालेल्या माहितीनुसार वासुवाणी महाराजचे होते, वासुवाणी माऊलीचे होते, ज्यांना दफाच्या गायकीवरती फडाच्या गायकीवरती पट्टे बापूरावांनी शीघ्र कवी ही पदवी बहाल केली होती. म्हणजे ही पदवी त्यांना पट्टे बापूरावांनी ज्या माणसानं संबंध या लोककलेला तमाशाच्या नावाला जर उंचीवर कोण नेला असेल तर पट्टे बापूरावांनी त्यांनी बहाल केली. वासुवाणी माऊलींना वासुवाणी महाराजांना पदवी होती शीघ्र कवी. आणि हे स्वयंघोषित हे स्वतःशीच लाल करणारं म्हणतात मी शीघ्र कवी. शाहीर तुम्ही निश्चित शीघ्र कवी स्वतःला नाव लावा. तुमच्यामध्ये तेवढी ताकद आहे की तुम्ही जागेवरती एका विषय लिहू शकता, पण ती पदवी तुम्हाला कोणीतरी बहाल करू दे. तुम्ही स्वतःच नका म्हणू, तुम्ही आहे ना तुम्ही काय म्हणता, तुम्ही स्वयंघोषित सुद्धा शीघ्र कवी आहात. तुम्हाला कोणी दिलेलं नाही, तुम्ही तुमचीच लाल करणारा शीघ्र कवी. मोठं गार केलं म्हणून सांगतोय बुवा राजेश बुवाला पण हलक्यात घ्यायचा. तुम्ही आपला 2 कार्यक्रम म्हटलं म्हणून. आणि आज पण काय बुवा मी तुमच्या जास्त उराव बसत नाही, तुम्ही काय काळजी करू नका, तुमच्याशी प्रेमानच बोलतोय. पण विषय काय माहितीये का माऊली, मी आपला काय म्हटलं जाऊ दे म्हटलं मरू दे उगाच भागीत करता भावी कशाला. पण नाही हे म्हणतात अडाणी आहे. ते नशीब मला अदानी नाही बोलले, अदानी हे म्हणतात अडाणी बुवा आहे. काय रे युट्यूब वाला अडाणी बुवाला 4 वेळा ठेवणारा तुम्ही कोण? 4 वेळा हाऊसफुल शो करणारी लोक मग ही कोण आहे? हे पण अडाणी. शाहीर येड्याच्या नादाला येडाच लागतो. आणि माझ्यासोबत प्रत्येक सीझनला 12 आणि 15 करणारे तुम्ही कोण? तुम्ही पण अडाणी, तुम्ही पण येड्याची जत्रा आणि कारागिरी 17. म्हणून सांगतोय तुम्हाला कुणालाच काय केलं नाही 15 बुवा मला त्यानं वाचलं बघू नका. तुम्ही पण त्याला सांगा जाऊ ना येड्याची जत्रा म्हणून विचारतो काय करतोय 15 आहे ना. पण मानलं पाहिजे आपली शायरीने एक विषय बोलला आहे ना तुमच्या ताकद, पण तुम्ही स्वतःला का म्हणू है ना. माझा देऊ काय या कडक उन्हात माझा देऊ काय लांबर येणं येऊन जाय देव ना. आता आल्या अरे लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर नाच माझ्या सोबत म्हणतात च्या बाईला मला येतं हे मला काय पण म्हणतात नॉनसेन्स. आणि म्हणून रात्र थोडी संगमार विषय घेतोय गणाचा एका बकुड्यात आणि एका अंतऱ्यात. कारण आज माझ्या आयोजकांनी सांगितलंय बुवा दुसरी बारी खड्डा व्हायला काय की तुम्ही 25 मिनिटं घ्या, पण पहिला कार्यक्रम काय तो हुरकून टाका. विषय कसा आहे माणूस एका बारीत कधी गरम होत नाही, म्हणून त्याला थोडासा टाइम द्या. जेव्हा टायमिंग माणसाला चांगला भेटतो ना तेव्हाच मात्र माणूस चांगला गरम होत. आणि म्हणून विषय ठेवतोय गाण्याचा म्हणायचं आहे काय लक्ष असावं. आज तुम्हाला माझं ओपन चॅलेंज. सुरुवातीचा शिवरंजनी सोडून कुठल्या पण एका रागात आलाप देऊन दाखवा. अरे लाल कलरची बांगडी. अरे गल्ली मुळात बारकी पोरा खेळताना माझा पोरगा पण म्हणतोय, माझा पोरगा पण म्हणतोय लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल. ह्यांना कशाला यायला लहान पोरा गल्ली ती पोरा पण आताशी बोलतायत. आणि म्हणून विषय मित्र आहे गाण्याचा. परवा विषय गायला होता माझ्या बळीराजासाठी, आज विषय गातोय या सबंध माझ्या लेकरांसाठी, या सबंध माझ्या कोकणवासियांसाठी नाही, सबंध या युगासाठी. कारण अरे पाऊस 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 आणि फक्त पाऊस. परवा पण मित्रांनो सांगितलंय 50 वर्षापूर्वी झाली अशी घटना घडली होती की कोयना धरण तेव्हा आटलं होतं आणि 50 वर्ष आज झाले कोयना धरणातून पाणी राहिलं नाही. मित्रांनो ज्या सबंध आपल्या कोकणाचा जीव ज्या कोयना धरणावरती चालतो ते कोयना धरण पण सुखा पडलं. विषय काय आहे, हा सर्व खेळ आहे त्याचा. मग अशी म्हटलं विकास 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 करण्याच्या नादात, मी बुवांना नाही म्हणत, विकास डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसानं, डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसानं निसर्गाच्या पण वाट लावून टाकली. म्हणून तो माणसाची जिरवतोय. या अंगाची घाई उगाच होत नाही. म्हणून हा भक्त बापाकडे काय मागणं मागतोय ना आज गण गातोय शेवटचा. पावसावर
तुला पाडायचा तेव्हा मारायचा तेव्हा बरं पड. आता किती अंगाची तुला घाई करायची तेवढी कर. पण आजचा विषय शेवटचा, कारण मगाशी बरोबर म्हटलं 22 तारखेचा म्हणतात अंदाज आहे, सूत्रांची माहिती आहे म्हणतात 22 तारखेला म्हणतात पडणार येताना थोडासा लागला. आता बघूया नक्की काय करतोय, कारण हा खेळ आहे सगळा त्याचा. गणाचा विषय आपल्या समोर ठेवतोय. काय म्हणते लक्षात की तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. अरे तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. आता तरी तू थांबव बाप्पा आणि खेळ तुझा हा न्यारा. मग रोज उन्हाचा चढतोय पारा, हा रोज उन्हाचा चढतोय पारा. थोडा पाठव पाऊस वारा, रोज उन्हाचा चढतोय पारा. थोडा पाठव पाऊस वारा. तुझीच धरणी माई कसे सांभाळील सांग गणेशा तुझी सही नवलाई. अरे तुझी सही नवलाई, अरे तुझी सही नवलाई. रानवनात गुरा ढोरला नाही मुळी पाणी झाला. रानवनात गुरा ढोरला नाही मुळा पाणी झाला. आता तरी तू थांबव बाप्पा खेळ तुझा न्यारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. आता तरी तू थांबव बाप्पा खेळ तुझा न्यारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. जमाना निकाल झालेला आहे. आता विषय येतो तो गबळीचा. आणि म्हणून शाहिरांना या ठिकाणी परवाच्या दिवशी शाहिरांना 2 वाऱ्या त्यांच्याने माझ्या झाल्या. दोन्ही वाऱ्यांना विषय लावला होता प्रेमाचा. प्रेमाच बुवाना म्हटलं आज पण काय त्यांना मी जास्त झोमवणार नाही, पण थोडासा वरच्यावर इंजेक्शन त्यांना देतो बुवाना. आणि म्हणून विषय आहे मित्रांनो गबळीचा. ते शाहीर म्हणतात कमराच्या खाली म्हणतात काय बोलायचं नाही, कमराच्या वर काय तो बोला बुवा. आज तुम्हाला कमराच्या खाली पण आणि कमराच्या वर पण तुम्हाला मधीच बोलतो बुवा. तुमचा दोन्ही भाग बाजूला ठेवतो, कमराच्या वर आणि कमराच्या खाली तुम्हाला मधीच म्हणतो. आणि विषय काय माहिती का शाहीर पंधरे माऊली गेल्या वर्षी माझा कोकणाचा गाणं संबंध तुम्ही माझ्या कोकणवासी डोक्यावर घेतलं. या गाण्याला माझ्या नाव ठेवणारा पहिला माणूस विकास नांबोरे बुवा. आणि ह्या वर्षी लोकांना सांगतात बुवाना म्हणतात आल्या होता गाणं बोलायचं का बुवा गाण्याला भारी बोलतात. म्हणजे खरं कुठं लपत नाही. लेखणीनं हसलं परवाचं सुद्धा माझा गण त्या गणाला पण भाऊ हसले. अहो सांगा हो गणा
कुणाचे करू मी पूजन नाही सामोरी तुझी मूर्ती गोजी कसे तुझे गाऊ भजन. येड्याची जत्रा म्हणता गणपती म्हणता काल कुठून तुम्हाला माझा बोवा गाण्याचा विषय मुळात कळलाच नाही बोवा. अजून एकदा माझ्या गाण्याचा अभ्यास करा. पण शाहीर तुम्ही माझ्यासाठी एवढे लकी आहात. तुम्ही माझ्या जेवढ्या जेवढ्या गाण्यांना हसताव ना बोवा तेवढीच गाणी राजेश बुवाची सुपर आणि डुपर झाली बोवा. म्हणून हसत राहा. हसतील त्याचा दात दिसतील ना असं त्याचा नको काय तो दिसेल. आणि म्हणून या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आयोजित प्रथमच मुंबई नगरीत पारंपरिक कोकणी जाकडी नृत्य डबल बारीचा जंगी सामना म्हणजे पारंपरिक सोंगी जाकडी शक्कलगीमध्ये शाहीर सियोमजी हुमणे सह तेजस हुमणे आणि तुरीमध्ये शाहीर काशीरामजी शिगवण सह संजय प्रकाश गणपत. तर मित्रांनो हा कार्यक्रम दिनांक 17 जुलै 2026 रोजी शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजता ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर. तरी सर्वांनी आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. तर चला टामटूम राहू दे. आता आपल्यावर या. आणि आता विषय आहे मित्रांनो गवळीचा. तर शाहीर म्हणतात की चला कमराच्या खालचा आणि कमराच्या वरचा पण नको गोवा. आज तुम्हाला मधलाच डोस देतो आणि बारका साधो पण जास्त तुम्हाला आज लागणार नाही. गवळीचा विषय गातो मित्रांनो. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. आणि मी गवळ मी परवाच्या वारीत पण 2 गवळ्यांनी गायल्या प्रेमाच्या. मी म्हटलं बुवा तर बुवा म्हणतात ते माझ्या पदराव त्यांचा लय डोलाय. पदर म्हणतात सारखं सर्कल बुवा माझा पदर मी जाम आवडून धरलाय. तुम्ही काय त्याची काळजी करू नका. आणि म्हणून गवळण गाते म्हणायचं आहे काय लक्ष असावं. होता भीमराव लय दिलदार विषय का आता काय शेरबीर घेत बसत नाही कारण वेळ पण भरपूर झाला. म्हणून म्हणतोय या नंदाच्या बाला स्वर म्हणत का याला या नंदाच्या बाला स्वर म्हणत का याला आहे गोकुळचा मुरलीवाला आहे गोकुळचा मुरलीवाला. राधा म्हणते माझ्या गडबडीना काय ग बोरीनो काय ग बोरीनो ए बोरीनो ए बोरीनो. त्याला चोर म्हणता काय ना चोर म्हणायचा नाही म्हणून म्हणतो या नंदाच्या बाळा चोर म्हणता का याला आहे गोकुळचा मुरलीवाला हा आहे गोकुळचा मुरलीवाला. अरे जरी रंगानं असला काला काय म्हणतोय जरी काला असला जरी सावला असला तरी बाबू माझा. माझ्या बाबूला नाव ठेवायचं नाही पोरीनो काय ग माझ्या बाबूला कोणी नाव ठेवायचा. बाबू कसा पण असू दे सावला असू दे काला असू दे पण माझा आहे. ह्या माझ्या बाबूला नको की केस आलाय असू दे तरी पण बाबू माझा आहे. त्याचा केस मला टुकला तरी चालतील पण बाबू म्हणून म्हणते या नंदाच्या बाला चोर म्हणत का याला जरी रंगानं असला काला जरी रंगानं असला काला जरी रंगानं असला काला अरे जरी रंगानं असला काला तरी मनाला हाय दिलवाला. जरी रंगानं असला काला तरी मनाला हाय दिलवाला. तरी रंगानं असला काला तरी मनाला हाय दिलवाला. तरी रंगानं असला काला तरी मनाला हाय दिलवाला. अजून हाय माझा छोटा नाही बोलणार कधीच खोटा नाही बोलणार कधीच खोटा नाही बोलणार कधीच खोटा. पुढे झाला जरी तो मोठा नाही करणार तुमचा तोटा नाही करणार तुमचा तोटा नाही करणार तुमचा तोटा. नाही येणार माग तुमचा धरून राग नाही येणार माग तुमचा धरून राग. आहा काठीन घोंगडी माला आ काठीन घोंगडी माला. जरी रंगानं
रंगान असला काला तरी मनाला हाय दिलवाना जरी रंगान असला काला तरी मनाला हाय दिलवाना तरी रंगाने असला काला तरी मनाला हाय दिलवाना तरी रंगाने असला काला तरी मनाला हाय दिलवाना या नंदाच्या बाला म्हणत का याला या नंदाच्या बाला चोर म्हणत का याला आहे गोकुळ समोर वाला आहे गोकुळ समोर वाला तरी रंगाने असला काला तरी मनाला हाय दिलवाना 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 आणि म्हणून शाहीर काय झाला ना ही सगळी धावपळ आणि पलापल आहे सगळी म्हणून असं द्या चला कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी दिशा देत असतो मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे पुन्हा एकदा आज समाजाच्या साक्षीनं विषय या ठिकाणी सांगतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पाते नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय आणि शाहीर तुम्हाला खाली बाजू दिली आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे बुवा माझं कान खाल्लं अक्षरशः की बुवा विषय काय तो नक्की सांगा विषय काय तो सांगा ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंबवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आयोजित कलगीतुऱ्याचा महामुकाबला शनिवार दिनांक 27 जून 2026 दादर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर मी स्वतः शाहीर राजेश निकम आणि तुरीबले शाहीर आमचे विकास शेठ नांबरे बुवा 200 रुपयाचा पारितोषिक मानाचा मुजरा तर विषय असा आहे शाहिरांना विषयाची एक बाजू दिलेली होती की नारद मुनी सोडून तुमचं उत्तर अपेक्षित आहे आणि शाहीर विषयाची दुसरी बाजू अशी आहे आज तुमच्या माहितीसाठी खास परवा जिमन बुवाला पण तीच बाजू दिली आहे की जे शाहीर माझ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते शाहीर माझ्या ग्रंथाचं नाव आहे आता सगळं काम तुम्हाला सोपा करून दिलेलं आहे बुवा आता शोधायचं काम ते तुम्ही करायचंय म्हणून या वर्षी सोडत म्हणून शेवटचा विषय ठेवतो बारी या ठिकाणी संपत दुसऱ्या बारी जरा वेळ द्या झाले सगळी पलापल चालली इकडे आणि म्हणून अगं मी तर भोली आडाने सकू तुमच्या नावाचं लाल कोकू कपाळी शोभल का दादा केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभल का म्हणून विषय कसा आणलाय बघा अहो प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा तू दिलेल्या शब्दाला जा अरे तू दिलेल्या शब्दाला जा जेव्हा येतो तुला माझा राग जेव्हा येतो तुला माझा राग तुझी खालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग सांग तुझी होते का खालून जेव्हा येतो तुला माझा राग तुझी घालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझी घालून होते का नको माणूस थांबा तिला विषय करून सो माझा विचार बाबा नको माणूस थांबा तिला विषय करून सो माझा विचार बाबा विजया बाजू नको तुला जू विजया बाजू नको तुला जू गुरुकडे तू मग अरे गुरुकडे तू मग तुला येतो माझा जवाना तुझे कानून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझी खालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझी घालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझी घालून होते का हे प्रश्न माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा प्रश्न माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा दिलेल्या शब्दाला जा दिलेल्या शब्दाला जा जेव्हा येतो तुला माझा राग तुझी घालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझी घालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझी घालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझी घालून होते का अरे जेव्हा येतो तुला माझा राग ओ मला म्हणलं पाणी वाता वर माझा आग झालं होता पाणी वाता म्हणून म्हणते जेव्हा येतो तुला माझा राग तुझी खालून होते का आणि आज मला मित्रांनो रात्र थोडी आणि सोंगपाठ आज मला पण बघायचंय की आज शाहिरांची नवीन कंपोजिंग नक्की हाय तरी काय
ज्यांना स्तवनापासून म्हणतात शेवटच्या गाण्यापर्यंत कंपोजिंग स्वतःचा मनात अजय अतुलला पण टाकून गेलेत ते असू द्या. आणि म्हणून राधा थोडी निसंगोपार मित्रांनो शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. प्रथम फेरीच्या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. हॅलो. आज या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आयोजित आणि सह सुनील डावण आणि मी स्वतः शाहीर अनिल गराटे हा आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी हाऊसफुल केल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आजचा कार्यक्रम खरोखर दिलेल्या वेळात ज्यांनी पूर्ण केला आहे आणि या आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने ज्यांनी रंग आणले ते आमचे शक्तिवले शाहीर राजेश बुवा निकम यांचा सत्कार आमचे कोकणातील युट्यूबर्स करतायत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात राजेश बुवांसाठी. गावासाठी या आम्ही धन्यवाद राजेश बुवा. धन्यवाद.